राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे। या योजनेत तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। येत्या काही दिवसात कर्जातून मुक्त होणार असल्याने शेतकरी वर्ग सध्या खुश आहे। मात्र गरजूंनाच कर्जमाफी मिळावी यासाठी शासनाने काही निकष ठरवले आहेत। या योजनेपासून लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँकिंग क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची संख्या घटण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर बँकेच्या शासन निर्णयानुसार विद्यमान व माजी मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। केंद्र व राज्य शासनातील 25,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारीही कर्जमाफीत अपात्र ठरतील। याशिवाय महावितरण, एसटी महामंडळ, MIDC सारख्या सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी, सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संघ आणि कृषी उत्पादन बाजार समितीमधील पदाधिकारी व अधिकारी यांनाही या कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आला आहे। तसेच शेतीबाह्य उत्पादनावर आयकर भरणारे तसेच 25,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। या सगळ्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे। या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।